या ना. बसा. पाया पडत तुला काय घेतो दर्शन. हा. आशीर्वाद द्यायचा आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वप्रथम चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्ही आशीर्वाद देतो. हे वर्ष आता तुम्ही नवीन वर्ष लागणार आहे तुम्हाला. या वर्षामध्ये जरी तुमच्याकडून समजा हे वर्ष सहसा खराब गेलं, कारण हे वर्ष तुमच्यासाठी खराबच होतं, पण या पुढचे जे वर्ष आहेत 53 वर्षापर्यंत तुम्हाला फ्रेशमध्ये, तिथून नंतर आहे थोडंसं ही तसं. आणि एक काम करायचं, 6 दरेक सूर्यदेवाची उपासना करा. सूर्यदेवाची उपासना, कारण तुमच्यावर सूर्यदेवाचा प्रभाव आहे. तुमच्यामध्ये काही समजा प्रत्येक माणसामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतो. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसं तुमच्यामध्ये बी आहे. तुम्ही सूर्यासारखे चमकणारे धडाडीचे कार्यकर्ता आहात. नेतृत्व करू शकतात समूहामध्ये. तुमच्याकडे म्हणजे असं पॉवर आहे समूहावर त्याला हे करण्याची. फक्त काय, तुमची कमकुवतपणा आहे. तुम्ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, ते मनाला लागून घेता. कारण ते सूर्याचं तसं आहे दाखवतो. आणि चिडखोरपणा, अति चिडखोरपणा ही कमी करा. प्रत्येकाला समजा कोणत्याही माणसाला चिड येते काही समजा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या विरोधात समजा काही जर कोणी बोललं, तुमची स्तुतीच करा वाटते, पण तुमच्या थोडंसं विक्रोशन तुम्ही असं तसं म्हटलं की तुम्हाला खूप राग येतो. राग प्रत्येकाला येत असतो, पण काय असतं, राग येणं पण रागावर नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे. राग आला तरी नियंत्रित करणे. याच्यामुळे काय होतं, तुम्ही ताणतणावामध्ये जातो माणूस. छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो आपण, आणि असा विचार केल्यानंतर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्याच्यासाठी सांगतो, तुम्हाला आरोग्य जर चांगलं पाहिजे असेल तर आता तसा विचार जास्त करायचा नाही. आता कसं असतं, जसं वयाच्या अनुसार आपल्यात बदल होतात. तुम्हाला आजार पण आहेत. आजार यापुढे तुम्हाला आजाराने आता हळूहळू पाऊल टाकायला सुरू केलंय म्हणा थोडक्यात. पाऊल म्हणजे आता इथून पुढे तुम्ही आरोग्याची अधिक काळजी घेणे. हे आताच चालू वर्ष तुमच्यासाठी समजा त्रासदायक होतं, त्याच्यामध्ये खूप आजाराने सुद्धा वर काढलं होतं. तुम्हाला यापुढे आता आरोग्याच्या बाबतीत समजा बीपी सुद्धा वाढू शकतो. यापुढचे तुमचे आजार, आणि बीपी आहे म्हणजे कमरेचा पण आजार दाखवतो. कमरेचा पण, थांबा 1 मिनिट मी बघतो. कमरेचा पण आजार दाखवतो. तुम्हाला आता हे वर्ष तुमचा एक 1-1.5 वर्षामध्ये खूप मोठा भाग्योदय होणार आहे तुमचं.
काहीतरी एक तुमच्या म्हणजे तुमचा भाग्य होतं, तुमच्या मनासारख्या घटना घडू शकतात. आणि खराब वर्ष तुम्हाला हे आता चालू एक आता येणार एक 53 एक वर्ष तुम्हाला खराब म्हणजे टेन्शन बाद जाणार आहेत. पुन्हा 62 वर्ष तुम्हाला थोडंसं होऊ शकतं. 62 नंतर 70-71 मध्ये एक तुम्हाला त्रास आहे. तुम्ही चांगलं आरोग्य सांभाळलं तर 80 वर्षापर्यंत चांगल्याच प्रकारे तुम्ही आरोग्य तुम्ही संपादन करू शकतात. 80 वर्षापर्यंत. फक्त ताणतणाव, कारण ही सगळ्यात मोठा आजार तुम्हाला काय मानसिक आजार आहे. होऊ शकतो ते मानसिक, कारण छोट्या गोष्टीचा सारखा विचार ताणतणाव करून स्वतःवर घेतात ना, त्याचा परिणाम तुमच्या ह्याच्यावर होणार आहे, आरोग्यावर. आणि कालांतरीने समजा तुम्ही ह्याच्यावर नाही कंट्रोल, आरोग्य नाही सांभाळलं तर तुम्ही एक थोडक्यात मानसिक आजारानं ग्रस्त होऊ शकतात आणि त्याचं खूप वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये. असं दिसायला एकदम नॉर्मल समोर बोलल्याने वाटणार तुम्हाला, कुणी तुम्हाला, पण तुम्हाला लहर येऊ शकते. लहर अचानकपणे लहर येणार, कुठे बोंबलत फिरणार. पण आताच नाही, ते सध्या अजून वेळ आहे त्याला, तरी बी 245 पासून थोडं तसं जाणवेल तुम्हाला. त्यासाठी आरोग्य चांगलं सांभाळा, विचार करू नका, नामस्मरण करा. सगळ्यात महत्वाचं नामस्मरण ही फार महत्वाची गोष्ट असते. ईश्वराचं नामस्मरण, ताणतणाव आले की ईश्वराचं नामस्मरण करावं जास्तीत जास्त. मानसिक आजार खूप बरोबर एकदम दूर होतात त्यानं. एक आनंद भेटतो मानसिक आजारामधला. असेल ना तुम्हाला तर होणार, शक्यता, दाट शक्यता आहे तुम्हाला. बाकी काय नाही, सर्व ठीक आहे, करत राहा. आणि परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. डबल काय पडायची काही गरज नाही, उपाय एकदा पडलं बाद झालं की. ठीक आहे, आशीर्वाद आहे. घ्या, काळजी घ्या. मला गडबड आहे माझ्या मागं, थोडं केरला जायचं होतं त्याच्यामुळं